आणि आता बातमी आहे आरक्षणासंदर्भात। छगन भुजबळ यांनी ओबीसींसाठी घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेना आमदारांनी आता भुजबळांना थेट मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे। छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे। तर भुजबळांनी शिंदे गटाच्या नेत्यांच्या मागणीवर मात्र बोलणं टाळल्याचं दिसलं। एक मंत्रिमंडळातला सदस्य छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं तिरस्काराची भूमिका घेऊन आलेले आहेत, हा तिरस्कार हा बरोबर नाही आहे आणि अशा मंत्रिमंडळाला तर मंत्रिमंडळात ठेवायला पण नाही पाहिजे, त्याला बाहेर केलं पाहिजे की तू शपथ घेताना राज्याच्या सगळ्या लोकांच्या हिताचा गोष्टी करतं आणि इथं एका समाजाचा तिरस्कार करतं। कुठलंही मागच्या दाराने पुढच्या दाराने कुणाचं रिझर्वेशन काढलेलं नाही आहे। राहायला राज्यभर यात्रा काढायचा विषय, तर हा धंदा त्यांनी करायला नाही पाहिजे। भुजबळांचा राजीनामा घ्यायला पाहिजे असं म्हणताय तुम्ही? कालपट्टी करायला पाहिजे भुजबळची। कशाला एवढे लाड करताय का मंत्र्याचे? भक्कम सरकार आहे आमचं राज्यामध्ये। माझी विनंती मुख्यमंत्र्यांना अजितदादांना की असा मंत्री एखाद्या समाजावर भूमिका घेता त्या बाहेर काढा त्याला। सरकारचं काय चुकलं हे जर सांगायचं असेल तर तुम्हाला त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सांगता येतं किंवा तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलता येतं। मग एवढं सर्व असताना डायरेक्ट प्रेससमोर जाऊन सरकारच चुकतंय असं जर म्हणत असाल तर मला वाटतं हे योग्य नाही आहे। मग तुम्ही जर सरकारमध्ये असून जर असं बोलत असाल तर मग त्याचा राजीनामा मागितलं तर काही गैरपण नाही आहे। या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीची असेल किंवा दादांची भूमिका असेल किंवा मग भाजपची असेल भूमिका कुठेतरी सावधगिरीची बाहेर म्हणजे त्यांना विचार तुमची राजीनाम्याची मागणी होतीये, राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही असं म्हणताय। नो कॉमेंट। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलता। नो कॉमेंट। आपण राजीनामा दिलेला आहे असं देखील आता वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत, नेमकी काय स्पष्टता आहे? नो कॉमेंट। सरकार ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावत नाही म्हणजे गोष्टच होणार नाही, त्याचे दौंडी पिटायचं कारण काय? परंतु आता ठीक आहे, भुजबळ ओबीसींसाठी काम करतात, ते त्यांच्यासाठी लढणं आम्ही समजू शकतो, पण समाजामध्ये आपल्या वक्तव्यानं कृतीनं त्या ठिकाणी द्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। मराठा समाजाला योग्य सरकारला जे देता येण्यासारखं आहे ते दिलेलं आहे। एक सांगतो, भुजबळ साहेब आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। गेल्या 30-35 वर्षापासून ती त्यांची भूमिका सातत्याने जनतेसमोर मांडतायत। ओबीसी करता त्यांचा सातत्याने लढा चाललेला आहे। त्या गोष्टीचा आणि भुजबळ साहेबांच्या राजीनाम्याचा किंवा ओबीसींचा लढायच्या बाबतीमध्ये हे दोन वेगवेगळे विषय आहेत। ओबीसींचा नेता म्हणूनच आजपर्यंत भुजबळ साहेबांनी सातत्याने काम केलेलं ते त्यांचं काम करतायत, त्यामुळे राजीनामा देणं घेणं हा काही विषय या ठिकाणी होऊ शकत नाही। वस्तुस्थिती अशी की मी भुजबळ साहेबांनी राजीनामा दिलेला आहे याच्याविषयी तर माहितीच नाही, पण ते देणार आहेत हेही ऐकलं।